अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, वामनराज प्रकाश यांची पुस्तकं आपण वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्री दादा कवडे महाराज यांची लिखित जयांचे केलिया स्मरण हे पुस्तक वाचत आहोत. यात हे तिसरं प्रवचन आहे. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. श्री माऊलींना ज्या प्रकारचे स्मरण अभिप्रेत आहे ते होण्यासाठी मनाला प्रथम सद्गुरूंच्या सगुण रूपाची आवड लागणे महत्त्वाचे आहे. यावर माऊलींची एक सुंदर ओळी आहे. या मनाचे एकनिके जे देखलिया गोडीच्या ठाया सोखे, म्हणून अनुभव सुखाची कबुतके जावीत जाईजे. या मनाची एक खोड आहे. त्याला जे जे गोड वाटते तिथे ते सुखावते. माऊली यावरील आपल्या दृष्टांतात म्हणतात की मन हे माशीसारखे आहे. तिला घाणीवर बसायला सांगितले तर ती लगेच बसते, पण अग्नीवर बस म्हटले तर बसणार नाही. कारण तिला माहिती आहे की तिथे आपले मरण आहे. म्हणून विषयावर बस म्हटल्यावर ते मन जावे, पण परमात्म्याकडे चल वळ म्हटले तर वळणार नाही. कारण तिथे त्याचे मरण आहे हे त्यास ठाऊक आहे. या मनाची ही खोड माहीत असल्यामुळे सर्व संतांनी त्याला अंजारून गोंजारून भगवंताकडे वळण्याचा प्रयत्न केलेला आहे. समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेच जावे. मन हे सज्जन आहे का, तरीही त्याला कौतुकाने मना सज्जना असे म्हणतात. एखाद्या व्रात्य मुलास जशी धाक जपरशापेक्षा प्रेमाने व निग्रहाने समजावून सांगावे लागते, त्याचे मन वळवावे लागते, तसे संतांची अनेक प्रकारांनी या मनाला गोंजारलेले आहे. हे मन वासनांचे घर आहे, उत्पत्ती स्थान आहे. श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. त्यामुळे आपण या वासनेबरोबरच जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. यातून सुटका करून घ्यायची असेल तर मनोनिग्रहच लागतो. या मनाच्या कलाने काम करू म्हणाल तर ते तुम्हाला केव्हा बनवेल ते सांगता यायचे नाही. म्हणून त्याच्याशी सामोपचाराने न वागता निग्रहानेच अधिक वागावे लागते. श्रीधर स्वामी महाराजांना पेढे फार आवडायचे. एकदा त्यांनी पेढे आणून ते शेणात कालवून खाल्ले. वांती झाली, पुन्हा तेच खाल्ले. तेव्हापासून त्यांच्या मनातून पेढे खाण्याची इच्छा कायमची निघून गेली. मन फसविण्यात हुशार. या संबंधात परमपूज्य श्री मामा एका वकिलाची गोष्ट सांगायचे. या वकिलाने आपल्या ऑफिसमध्ये नवीन नोकर ठेवला. तो नोकर कोणतेही शिष्टाचार आपल्या वागण्यात पाळत नसे. तो केव्हाही कामावर यायचा आणि केव्हाही जायचा. त्याला हळूहळू शिस्तीला धडा शिकवायचा असे या वकिलाने ठरविले. एके दिवशी नोकर 1 तास उशिरा आला आणि आल्या आल्या म्हणाला, आमच्या घरची मंडळी सिनेमाला जात आहे आणि त्यांच्याबरोबर मी पण निघालो. आणि तो निघाला लगेच. त्या वकिलाने त्याला बोलावले. ते त्याला म्हणाले, तुला सिनेमाला जायचे आहे ना, मग ही सांगण्याची पद्धत आहे. त्यालाही एक पद्धत आहे. समज तू वकील आहेस आणि मी नोकर आहे. तू माझ्या खुर्चीत बस आणि मी तुझ्या भूमिकेत जाऊन तुला सांगतो की ही गोष्ट कशी सांगायची असते. व त्यांनी अभिनय सांगायला सुरुवात केली. मालक, आज घरची सर्व मंडळी सिनेमाला चालली आहेत, तेव्हा त्यांच्याबरोबर मी देखील जावे म्हणतो. आपण परवानगी दिलीत तर फार बरे होईल. त्या ऐकल्याबरोबर मालकाच्या खुर्चीत बसलेला त्या नोकराने खिशातून 10 रुपयाची नोट काढली व म्हणाला, अरे हात वेड्या, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मला काय विचारायचे, कुशाल जा. हे 10 रुपये घे आणि मध्यंतरात आपल्या पोराबाळांना खाऊ घाल. वकिलांना ती उलटी शिकवणी झाली
आणि कुठून त्या नोकराला आपण सांगायला गेलो असे त्यांना झाले. या मनाचे तसेच आहे. त्याला सामोपचाराने सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला ते कधी फसवेल हे सांगता यायचे नाही. म्हणून सामोपचाराबरोबरच निग्रहही आवश्यक आहे. माऊली म्हणतात की यावर जाणीव उपाय म्हणजे त्याला अनुभव सुखच दाखवित जावे. खरे सुख चरणांपाशी असे. त्याला जर खरेच अनुभवाचे सुख दाखवायचे असेल तर त्याला सद्गुरूंच्या चरणांपाशी नेले पाहिजे. रूप वसल्याबरोबर आठवून बघा. सद्गुरूंचे प्रसन्न मुद्रेचे स्मित हास्य ही पहिली पायरी आणि सद्गुरू विरहाची जाणीव ही दुसरी पायरी. एखाद्या पतिव्रता स्त्रीला झालेल्या पतिविरहामुळे तिच्या अंतःकरणात ज्याप्रमाणे पतीची आठवण अखंड दृढ होईल तसाच सद्गुरू विरह मनात कायम दृढ व्हायला पाहिजे. या विरहाने आठवण सुलभ होतो. त्या विरहामुळे ज्या ठिकाणी सद्गुरू वास्तव्य करून राहतात ते ठिकाणही मनात कायम घर करून बसले पाहिजे. त्या ठिकाणाहून आलेल्या वाऱ्याने देखील आपण सद्गुरुगृहाकडे ओढले गेलं पाहिजे. कारण त्यावेळी असा विचार उत्पन्न होतो की तो वारा माझ्या सद्गुरू चरणांना स्पर्शून आलेला आहे. तो वारा हा माझ्या सद्गुरूंनी पाठविलेला पाहुणा आहे. ज्यांच्या चिंतनात अखंड सद्गुरू आहेत, मनामध्ये अखंड सद्गुरू ध्यान आहे, त्यांचे वागणे बोलणे त्यांच्याच या मनात ठसते. असे होऊ लागले की एकांतात बसून सद्गुरू स्मरण करावे. त्यांचे रूप चित्तात आणण्याचा प्रयत्न करावा. माऊली म्हणतात, आता हृदया आपुले चौफाळून भले परी बैसू पाऊले श्री गुरूंची. आपल्या हृदयाचा चौरंग करून त्यावर सद्गुरूंच्या पावलांची स्थापना करा. त्यांची मानसपूजा करण्याचा प्रयत्न करा. परमपूज्य श्री मामा म्हणायचे, हृदय हा चौरंग आहे अशी कल्पना करा. त्या चौरंगाचा एक पाय विवेक, एक वैराग्य, एक पाय ज्ञान आणि एक मुक्ती आहे. अशा चौरंगावर स्थापन केलेल्या श्री गुरुचरणांचे स्मरण करा. हे हृदय कोणते? हे हृदय म्हणजे आपल्या शरीरात डाव्या बाजूला असणारे आणि हार्ट अटॅक येणारे हृदय आहे. आध्यात्मिक हृदय शरीरात उजव्या बाजूला आहे. हे उजव्या बाजूला असल्यामुळे उजव्या हाताला महत्त्व आहे. या हृदयाला एका मराठी कवीने उपनिषदामधल्या श्लोकांच्या भाषांतराने वर्णलेले आहे. कमल कोश सम झळके उलटे हृदय अधोमुख जरी नाभीवरच्या भागी तिष्ठत लोंबत वरचे वरी. हे जे हृदय आहे या हृदयामध्ये ही धारणा करायची आहे. ही कल्पना करताना एक लक्षात ठेवा की मन हे प्रत्येक वस्तू होत असते. त्याच्यामध्ये शक्तीचा भाग नाही, मनाचा भाग आहे. हे मन वस्तू कसे होते? आपला जो बाहेरचा देह आहे त्याच्या आत एक देह आहे व त्याच्या आत एकात एक असे आणखी दोन देह आहेत. उदाहरणादाखल जुन्या काळातील ट्रंक लक्षात आणावी म्हणजे कळेल. मोठी ट्रंक, तिच्या आत एक पेटी, त्याच्या आत आणखी एक पेटी व त्यात रुमालात गुंडाळून ठेवलेली अंगठी असते. तसेच हे आहे. सर्वात बाहेरच्या देहात स्थूल देह म्हणतात. त्याच्या आत सूक्ष्म देह असतो. त्याच्या आत कारण देह व सर्वात आतील देहाला महाकारण देह म्हणतात. असे हे देह चातुष्य आहे. या प्रत्येक देहात एक एक मन आहे. आपण जेव्हा सद्गुरूंची आठवण करतो तेव्हा प्रत्येक देहाचे एक एक मन कार्यरत होते. स्थूल देहाचे मन हरकाण्यात बनते. सूक्ष्म देहाचे मन वस्तू किंवा विषय बनते. कारण देहाने मन भक्त बनते आणि महाकारण देहाचे मन भगवान किंवा सद्गुरू बनते. आपल्या हृदयात ज्या वेळेस आपण सद्गुरूचरण स्थापन करतो तेव्हा ते महाकारण देहाचे बनवून मनात आणतो.
त्यांचे स्मरण भक्त होऊन करणे हे कारण देहाच्या मनाचे कार्य आहे. त्यांच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू निर्माण करण्याचे कार्य सूक्ष्म देहाच्या मनाचे आहे आणि त्या वस्तू आणून देण्याचे कार्य स्थूल देहाच्या मनाचे आहे. अशा तऱ्हेने ही मानस पूजा सुरू होते. तिची सवय झाली पाहिजे. आता हृदय आपुले चौफालून ह्या बळे वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. या श्री गुरूंची पूजा कशी करायची हा भाग 15व्या अध्यायातच माऊलींनी पुढे सांगितला आहे. परंतु आपल्याला ती पूजा न पाहता स्मरणाचा भाग पाहायचा आहे. या स्मरणाबद्दल हिंदी कवींनी सुरती आणि निरती असे 2 शब्द सांगितले आहेत. सुरती निरती, मन आणि प्राण या दोघांचाही जिथे संगम होईल तिथे हे स्मरण घडेल. सुरती आणि निरती. सुरती याचा अर्थ अंतःचक्षूंशी असाधारण असे पाहणे. थोडक्यात सांगायचे झाले तर आपली सामान्यांची जी बघण्याची असामान्य जाणीव आहे तिला सुरती म्हणायची. एखाद्या वेळेस असे होते की आपण डोळ्यांनी संसार पाहत असतो. आपण विचार करता करता त्या ओघात काय चालले आहे ते कळतच नाही. आपण समोर बघत असतो पण तिथे मन नसते. आपण केवळ पाहण्याची क्रिया करत असतो. तिथे केवळ दृष्टी असते. पण त्यामधून पाहणारी जी कुणी आहे तिला असाधारण दृष्टी म्हणतात. तिला सद्गुरूंच्या रूपात एकाग्र करता आले पाहिजे. याला सुरती दृष्टी म्हणतात. ही मोठी चमत्कारी दृष्टी असते. ही जर ईश्वराशी सदृढ झाली तर न दिसणाऱ्या सृष्टीशी संधान साधते. ही सुरती साधली तर त्यातून दूरदर्शनाची सिद्धी आपोआप येते. माऊली म्हणतात, मुंगीचे मनोगत बोळखे स्वर्गीचा आलोचू ऐके. कबीर महाराजांनी मुस्लिमांना उद्देशून म्हटले आहे की बांग भरता खूप चिल्लाता वो क्या अल्लाह बहरा है, चिंटी के पैर में घुंघरू बांधो वो भी अल्लाह सुनता है. एवढी त्या परमात्म्याची सूक्ष्म जाणीव हवी. तशी या साधकाची दृष्टी सूक्ष्म हवी. हे झाले दृष्टीच्या बाबतीत. अशाच प्रकारे प्रत्येक इंद्रियाच्या बाबतीत व्हायला हवे म्हणजे स्फूर्ती पूर्ण होते. निरती म्हणजे निर्विकल्पाचे ध्यान. तेथे समोर केवळ निर्गुण निराकार तत्व भरलेले आहे. केवळ परमतत्व जिथे ध्यान नाही, ध्येय नाही, ध्यान नाही, त्रिपुटी नाही, विचारही नाही, ही निर्विकल्प अवस्था सद्गुरु कृपेने निरती व्हायला लागते. ज्याचाच दुसरा अर्थ निवृत्ती असा होतो. वृत्ती हे निवृत्ती झाली, काही न दिले तेथे. सुरती आणि निरती एकत्र येऊन त्यामध्ये मन सापडले की स्मरण पूर्ण होते आणि अशा वेळी साधकाचे हृदय हळूवार होते. याकरता अहिंसेचा एक सुंदर दृष्टांत माऊलीने दिला आहे. का कमळावरी भंबर पावो ठेविती हळूवार. हुंगा किंवा भ्रमराचे 2 प्रकार आहेत. त्यापैकी एक कमळातील पराग खाण्याचा असतो. तेथे त्या कमळातील पराग खाणाऱ्या भ्रमराबद्दल सांगितले आहे. आतील केसराला धक्का देखील लागू देत नाही. हा भ्रमर त्यातील पराग अलगद उचलतो आहे. कारण त्याच्या पायांनी कमळातील केसर कोमेजेल, तुडविले जाईल अशी त्याला भीती असते. म्हणूनच तो हळुवारपणे त्यावर पाय ठेवीत जातो. तसे माऊली म्हणतात, हळुवार मनाने त्या सद्गुरु स्मरणाचा विचार करा. ते स्मरण इतके हळुवार झाले पाहिजे की ते मनाचे निजांगे भोगी गा. म्हणजे ते मनाच्याही आतल्या